नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन यामध्ये आपल्याला परीक्षेत 2 पेपर दिसून येतात. एक पेपर 1 हा कॉमन असतो, जनरल पेपर आहे आणि एक पेपर 2. पेपर 2 हा सब्जेक्टिव्ह आहे. तर दोनही पेपरला आपण किती वेळ द्यायला हवं? अभ्यासाला सुरुवात करताना कुठल्या अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे आपण लक्षात घ्यावं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोनही जे आपले पेपर आहे, दोनही पेपरमध्ये 10-10 युनिटचं समावेशन आहे. पण पेपर 2 चा जर विचार केलेलं आणि पेपर 1 च्या तुलनेत पेपर 2 चा जो सिलेबस आहे तो मोठा आहे, वास्ट आपला सिलेबस आहे. त्यामुळे वेळेचं नियोजन करताना कुठल्या अशा महत्त्वाच्या गोष्टी आहे किंवा कसं आपण नियोजन करायला हवं जेणेकरून 2026चं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होऊ शकू, हे जाणून घेण्यासाठी हा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपण शेवटपर्यंत नक्कीच बघा. लक्षात घ्या मित्रांनो काय आहे, दोनही पेपरचं आपल्याला नियोजन आज करायचं आहे. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दरवर्षी वर्षातून एकदा आपल्याला होताना दिसून येतं आणि कुठलंही निगेटिव्ह मार्किंग आपल्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये नाही. सो यामध्ये किती पेपर असतात तर 2 पेपर असतात. ठीक आहे. सोबतच होतं असतात ऑफलाईन आपली परीक्षा होतं आणि पेपर 1 चा जो सिलेबस आहे तो 10 युनिटचा आहे. ओके. टोटल किती 10 युनिट आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहे. आता या 10 युनिटला सुद्धा आपण सर्वप्रथम डिव्हाईड करून घ्यायला हवं. यामधील काही महत्त्वाचं म्हणजे एकूण युनिट जर विचार केलं 6 असे आहे. जसं युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूड, युनिट 2 रिसर्च ॲप्टिट्यूड, देन युनिट 4 कम्युनिकेशन, युनिट 8 आय-सी-टी, युनिट 9 पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायर्नमेंट आणि लास्ट आहे आपलं हायर एज्युकेशन. या पर्टिक्युलर 60 गुण मिळवून देणाऱ्या या युनिट्स आहे पेपर 1 मध्ये. आणि त्यानंतरचं जर घटक आपण विचार केलेलं सेकंड आपलं पार्ट असेल 3 युनिट म्हणजे 30 गुणांसाठी. 30 गुणांसाठी आपल्याला मॅथेमॅटिकल रिझनिंगचा भाग विचारणार. देन मॅथेमॅटिकल ॲप्टिट्यूड आहे, लॉजिकल रिझनिंगचा भाग आहे, लॉजिकलवाला पार्ट, देन डी-आय. हे जे पर्टिक्युलर 3 घटक आहेत 30 गुणांसाठी महत्त्व ठेवतात परीक्षेमध्ये आणि सरतेशेवटी एक आपल्याला युनिट आहे जे आपल्याला 10 मार्क्स देणार. ते आहे युनिट आपली 3. 3 क्रमांकाची. ओके. सो पॅराग्राफ आपल्याला रीडिंग याला सुरुवात करावं लागेल. फक्त पॅराग्राफच नाही तर सोडवण्याचं प्रॅक्टिस करा. आता पेपर 2 चा आपण विचार करूया. पेपर 2 मध्ये जनरली 10 युनिट्स आहे. ठीक आहे. आता ह्या 10 युनिटचं डिव्हायडेशन कसं करायचं? तर याला 3-3 भागामध्ये तुम्ही डिव्हाईड करा. ठीक आहे. आणि एक अशी युनिट असेल जी थोडा डिफिकल्ट असेल त्याला सिंगल हँडेड तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. सो या पर्टिक्युलर नियोजनाला आणखीनच समोर नेण्यासाठी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 1 चं कंप्लीट कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे. आणि याची नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 30 मार्चपासून. 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत नेट पेपर 1 चे इथे क्लासेस फ्री मिळेल. 10 वर्षाचं पी-वाय-क्यू आपण अभ्यास करूया. 5000 प्लस एम-सी-क्यूजची सीरीज आहे. 10 युनिटवर नोट्स आहे, ज्यामुळे कुठल्याही प्रकारचं रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. डेली 8 वाजता लाईव्ह सेशन होणार. लाईव्ह रेकॉर्डेड पाहिजे तितक्यादा तुम्ही बघू शकता. फीज आहे ₹3000 यावर डिस्काउंट मिळेल. मात्र ₹2600 मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. नंबर्स दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्सचा कोर्स अवेलेबल आहे. पेपर 2 ची देखील आपण बॅच सुरू करीत आहोत 30 मार्चपासून. फीज आहे 10,000 यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी सोबतच नेट आणि सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे नंबर्स आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही कोर्सला जॉइन व्हा. सो काय करावं? असा प्रश्न आहे. तर बघा, पेपर 1 आणि पेपर 2 विषयी तुम्ही कोर्सला देखील जॉइन करू शकता. कारण यासाठी आपण 30 तारखेपासून आपले जे बॅचेस आहे त्याला सुरू करीत आहोत आणि दोनही पेपरचं मित्रांनो यामध्ये अभ्यास होईल. इथे तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्या आपले गोल सेट करा. दैनंदिन जसं
10 दिवस आहे, ठीक आहे. 10 दिवसात ॲटलीस्ट 1 युनिट तरी आपली कंप्लीट व्हायला हवं. असं तुम्हाला निश्चित करायला हवं. असं नाही रँडमली कुठलंही काही वाचायला सुरुवात केली म्हणजे आपण अभ्यास करीत आहोत असं होत नाही. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, अभ्यास करीत असताना आपण आपलं एक पर्टिक्युलर गोल डिसाईड करून घ्या. प्रत्येक विषय विषय म्हणजे दोनही पेपर. पेपर 1 ला सुद्धा वेळ द्या आणि पेपर 2 ला वेळ द्या. कसं आता पेपर 1 मध्ये काही भाग म्हणजे 30 गुणांसाठी जो भाग आहे, 30 मार्कांसाठी जो भाग मॅथ्सचा वगैरे दिलेला आहे, त्याचं तुम्ही नियोजन करायला हवं. त्यासाठी दररोज 1 तास तरी 1 अवर्स तरी आपल्याला काय करावं मॅथ्स एंड रिझनिंगचं डी-आय सोडवण्याची प्रॅक्टिस आपल्याला दररोज करायला हवी. त्यानंतर नियमितपणे पुनरावलोकन करणं. जसं 10 दिवस तुम्ही एक युनिट केलेली आहे, तर या युनिटला तुम्हाला रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल मंडेपासून तर थर्सडेपर्यंत तुम्हाला अभ्यास तुम्ही केलेला आहे. म्हणजे एक 10 दिवस तुम्ही अभ्यास केलं. त्यानंतर 10 दिवसानंतर एक पर्टिक्युलर उजळणी करा. नेक्स्ट युनिटमध्ये जाण्यापूर्वी याचं रिव्हिजन करून घ्यायचं किंवा एक पर्टिक्युलर दिवस असं ठरवून घ्या. जसं संडे आहे. संडेला आम्ही काय करणार, तर जे काही घटक यापूर्वी अभ्यास केलेला आहे त्याचं पर्टिक्युलर आपण रिव्हिजन करणार असं तुम्ही ठरवा. नमुना पेपरचा सराव करा. कारण अनेक महाराष्ट्र सेटचे जे एम-एस सेटचं वेब ऑफिशियल साईट आहे, त्यावर अनेक सराव पेपर अवेलेबल आहे. सोबतच मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन ॲपवर देखील आपल्याला सराव पेपर जे आहे अवेलेबल आहे. तर तुम्ही इथून देखील काय करू शकता, सराव करू शकता. मागील वर्षाच्या टॉपिक्सचा अभ्यास करणं म्हणजे वारंवार मी जे म्हणते तुम्हाला पी-वाय-क्यू टॉपिक्सचा अभ्यास करा. खूप महत्त्वाचं ठरतं पी-वाय-क्यू टॉपिक्सचा अभ्यास करणं. कारण परीक्षेमध्ये अनेक असे टॉपिक्स असतात जे कोरिलेटेड असतात. जसं लास्ट इयर विचारलेलं आहे, तर यावर्षी सुद्धा विचारेल. फॉर एक्झाम्पल युनिट 10 पेपर 1 मधील आपण युनिट 10चं जर आपण विचार केलेलं, तर तुम्ही बघितले असेल की 2024 मध्ये मध्यकालीन शिक्षणावर प्रश्न होता आणि तोच रिपीटेड फॉर्ममध्ये परत विचारण्यात आलेला होता. तर असंही होत असतं. त्यामुळे पी-वाय-क्यू टॉपिक्स आपण विसरायला नको. पेपर 2 चं जे टोटल स्कोरिंग आहे 200 गुणांसाठी येतात. 10 युनिट आहे. डेली तुम्ही टॉपिक्स डिसाईड करून घ्या किंवा एक पर्टिक्युलर सिलॅबस जसं 10 युनिटचा हा मोठा असा सिलॅबस असतो पेपर 2 मध्ये. तर पेपर 2 चा अभ्यास करीत असताना मित्रांनो आपल्याला काय करायचं असतं? सर्वप्रथम सिलॅबस डिव्हाईड करा. कसं डिव्हाईड करणार तुम्ही बघा. सुरुवातीला 3 युनिट घ्या. ठीक आहे. त्यानंतरच्या 3 युनिट घ्या. ओके. त्यानंतर 3 अशा 9 युनिटचं तुम्ही समावेशन करून घ्या डिव्हायडेशन आणि एक जे डिफिकल्ट वाटत आहे त्याला 1 युनिट घ्या म्हणजे सिंगल त्याला अभ्यास करा. ठीक आहे. डिवाइड सिलॅबस जर केला ना तुम्हाला आणखीनच सोपं जाईल आणि सोबतच जसं तुम्ही हा युनिट 1 चा अभ्यास करीत आहात. आता युनिट 1 चा अभ्यास करीत असताना त्याचं पटापट नोट्सही तिथल्या तिथं काढून घ्यायचं. काय असतं अंतिम 10-15 दिवस राहिले, तेव्हा या नोट्सच्या माध्यमातूनच आपल्याला अभ्यास करण्यामध्ये खूप सोयीस्कर होत असतं. त्यामुळे नोट्स काढा. सोबतच या पर्टिक्युलर युनिट 1 मधून काय-काय टॉपिक्स विचारलेली याची एकदा पाहणीचा आपल्याला करणं खूप गरजेचं असतं. परीक्षेच्या अनुषंगाने तरी खूप महत्त्वाचं आहे. पी-वाय-क्यूज टॉपिक या पर्टिक्युलर युनिटमधून काय विचारलं? असे टॉपिक तुम्ही ऑब्व्हियसली त्याला रिटनमध्ये लिहून रिटन म्हणजे काय पूर्ण बुक लिहायचं असं नाही, तर शॉर्ट नोट्स तुम्ही तयार करायचं. म्हणजे अंतिमतः लास्टमध्ये तुम्हाला काय होईल त्याचं हेल्प होईल आणि सोबतच एम-सी-क्यूज आणि पी-वाय-क्यू प्रॅक्टिस म्हणजे जसं 1 वर्षाचं तुमचं पूर्ण 10 युनिटचा अभ्यास होत आलेला आहे. तर मग तुम्हाला काय करावे लागेल, संपूर्ण जे नमुना पेपर असतं, ठीक आहे, जसं 2024 चा क्वेश्चन पेपर. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काय करा, पूर्णतः प्रॅक्टिस करा. यासाठी बघा ॲपवर देखील आपले भरपूरसे पेपर अवेलेबल आहेत, तर तिथून देखील तुम्ही करू शकता. नक्कीच दोनही पेपरचा अभ्यास करताना काय गोष्टी तुम्ही लक्षात घ्यावं, हे तुम्हाला कळून आलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो अ, अभ्यासाला तुम्ही आता सुरुवात करून द्यायला हवी. कारण परीक्षाच्या नोटिफिकेशन नंतर कमी कालावधी आपल्याकडे असतं आणि या कमी वेळात खूप जास्त अभ्यास होत नाही. त्यामुळे दररोज तुम्ही ॲट लीस्ट 4 ते 5 तास तरी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करा.
पेपर 1 आणि पेपर 2 दोनहीच जसं पेपर 1चं जर तुम्ही 2 तास करीत आहात, तर 3 तास तरी पेपर 2चा अभ्यास तुम्हाला करायला हवं. कारण पेपर 2 हा मोठा सिलॅबस आहे कंपेअर केलं पेपर 1शी तर. त्यामुळे अशा पद्धतीने अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक गाईडलाईन मिळालेली आहे, की अभ्यास कसं करायचं. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक सो मच.